तुमचे पुन्हा एकदा माझी सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजही छान मस्त फुल आले होतं, ते देवांना दिलं आणि त्यानंतर आता मी मम्मीच्या घरी चालली आहे, कारण परवा आहे कार्यक्रम, तर त्याच्या तयारी करण्यासाठी। आचार्याने सांगितले शेंगदाणे मगज बी हावरी दळून असं कूट करून खावा। मगज बीन ते पण करायचं आहे का? ते झालं तो असं करून। आता शेंगदाणे जास्त आहे ना, शेंगदाणे दळून ठेव राहिली म्हणजे मग तर घरातलं ते दळण वगैरे सगळं काही आवरलं। त्यानंतर आता मी मार्केटला आले, कारण उद्या म्हणजे वर्षाध्याच्या दिवशी ना सगळ्या काही स्वयंपाक करावा लागतो, जे आपण ना पितरांसाठी करतो ना ते सगळं स्वयंपाक करावा लागतो। तर भाजीपाला घ्यायला आलेलो होतो आणि आचार्यांनी सांगितलेलं होतं त्या वस्तू घ्यायच्या होत्या। तिथे मावशी होती, तर मावशीकडूनच टॅमॅटो घेतले। त्यानंतर आता घरी आलं आहे आणि आता मी खोबरं किसते, कारण आता आपल्याला करायचे करंजा लाडू, तर त्याची तयारी मी करत होते आणि इकडे मम्मी सगळ्या काही भाजीपाला निवडत होती, कारण आचार्याच्या वस्तू साईडला काढायच्या होत्या आणि जे आपल्याला घरी उद्या स्वयंपाक करायचा आहे, कारण सकाळी ना 9-10 वाजता पूजा होते, तोपर्यंत सगळं काही नैवेद्य तयार करून द्यावा लागतो। तर सगळं निवड वगैरे सगळं काही चालू होती, तर मम्मी सगळं काही काढत होती। तर चला तर मस्तपैकी रवा भाजते मी। तर आपल्याला मस्तपैकी करंजी लाडू शंकरपाळे करायचे, कारण हे ना सगळे नैवेद्याला लागतात उद्या। तर आता मी तयारी करतोय, कारण थोडंच करायचं आहे, त्यामुळे आम्ही आता लागलोय करायला। तर थोडासा मस्त साजूक तुपामध्ये ना रवा भाजून घेते। आता पहिले करंजीचं साहित्य करते, त्यानंतर लाडू करूया। अजून साखर थोडी बारीक आणि मग मी त्याचे सगळे चारोळे टाकले। चारोळे ते वेलदोडे हा राहू दे ना, मग अजून थोडी साखर याच्या वेलदोड्याची थोडी लाडूला पण राहू दे। उद्याची कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि आता मस्त फराळ पण लागतं ना, थोडं सगळं उपास करून ला आणि निवदाला, त्याच्यासाठी रव्याचे लाडू करते। आधी तुपामध्ये मस्त तूप टाकून रवा मस्त भाजून घेतला आहे आणि थोडीशी ना साखर टाकली वेलदोडे दळून, आणि आता मैदा टाकणार आहे थोडासा, परत असं मस्त गुलाबी कलर व्यवस्थित गरम करणार आहे तूप टाकून। तर मस्तपैकी आपला करंजीचा सारण रवा मस्तपैकी भाजला गेला आणि त्यामध्ये मी मस्त किसलेलं खोबरं आणि त्यामध्ये साखर आणि वेलदोडे दळलेली, तर साखरेमध्ये वेलदोडे दळले होते ना, ते सगळं काही यामध्ये मिक्स केलं आणि थोडे वरतून ड्रायफ्रूट्स। तर अशा प्रकारे आपलं एकदम झटपट आणि पटकन आपल्या करंजीचं सारण तयार झालं, कारण वेळ खूप झालेलं होतं आणि आपल्याला थोडेसेच करायचे होते, जास्त काही करायचे नव्हते, कारण आपण जेवढी पण आहे ना थोडी वस्तू करू ना तेवढी टेस्टी होते। आणि इकडे आता मम्मी ना मस्तपैकी लाडूची तयारी करते। तर रवा भाजला गेला होता आणि मस्त साजूक तुपामध्ये ना इकडे मैदाही मस्त भाजला गेला आणि मस्त बेसन पीठही आता भाजते, म्हणजे आपण रव्याच्या लाडूमध्ये ना तर मस्तपैकी बेसन पीठ मैदा यूज करून आपण मस्तपैकी रव्याचे लाडू आम्ही नेहमी असेच करतो। आणि खरंच तुम्ही ही वापरून बघा, रव्याच्या लाडूमध्ये बेसन पीठ आणि मैदा खूप छान आणि मस्त आणि टेस्टी होतात। तर थोडासा साजूक तुपाचा वापर करायचा, आणि म्हणजे जे खात नाही ना रव्याचे लाडू तेही खायला लागतील। तर मलाही जास्त आवडत नाही, पण खरंच मम्मी करते ना तर ही मम्मीची रेसिपी खूप छान, म्हणजे खूप छान लाडू होतात।
आणि म्हणजे आपण दिवाळीला करतो पण भरपूर सारं करतो ना, तेव्हा अजिबात आपल्याला खाऊशी वाटत नाही. आणि असं थोडंसं केलं का एकदम म्हणजे असं वाटतं लगेच संपले, म्हणजे खाऊन घेतो आपण. तर अशी थोडीफार गोष्ट केली ना ती पुरत नाही असं होऊन जातं. तर चला, मस्तपैकी आपली करंजी लाडू दोन्ही छान झाले. सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आता छान मस्त आपलं लाडूचं सारण तयार झालेलं आहे. मस्त बेसन पीठ, रवा यांचं मिळून अजून मैदा पण टाकलाय ना थोडासा. बेसन पीठ, रवा, मैदा, पिठी साखर, वेलदोडे दळून साखर टाकलेली आणि खूप भारी खायला मस्त लागत. वास खूप छान येतोय मस्तपैकी. छोटे छोटे करायचे आणि एकदम इझिली झालं पाहिजे ना. तूप वगैरे जास्त नाही, तूप जर वापरलं ना तर खूप असे तेलकट आणि खूप असं हे करताना सुद्धा असं ते तूप लागतं. त्याच्यामुळे अजिबात तूप जास्त वापरायचं नाही, प्रमाणात वापरायचं. जेवढं आपल्याला भाजायला तर लागतंच ना, जेवढं भाजायला लागतं ना तेवढंच वापरायचं. वरून बिलकुल तूप टाकायचं नाही. इतकं सुंदर झालंय का खायला सुद्धा हौशीने खातं माणूस. छान मस्त लाडू झाली आपले. आणि निमतानीच वस्तू करतो माणूस आणि खूप 10 मिनिटच लागते पण तरी माणूस कंटाळ करतं. पण असं काही की निमता असलं तर मग माणूस पटकन करून घेतं. नाही लागतेच बघ काही वस्तू. आणि थोडं गेल्यावर खायला पण इतकं भारी वाटतं आणि टेस्टी पण लागतं. थोडं वस्तू केलं ते छान मस्त लागते. ते आता वाटायला पण येणार नाही निवदाला, याला कोणी पण हौशीने घेईल. आता आम्ही सगळ्या रेसिपी महालक्ष्मीला पण करणार आहे, त्यावेळी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये मी दाखवलं. म्हणजे तुम्हाला दिवाळीला करायची असेल तर रेसिपी बघून करू शकता. म्हणजे काय आता माझ्यासारख्या मुली राहते त्यांना जमत नाही, आम्ही युट्यूबवर बघतो. नाही ना, महालक्ष्मीला मी सगळ्या वस्तू करते. सगळ्या दिवाळीला एवढं काहीच करत नाही, पण मी महालक्ष्मीसाठी सर्व करते मस्त. महालक्ष्मीला पण असं सगळं करावंच लागत. त्यात खूप तयारी असते, खूप. सप्टेंबर महिन्यात आहे ना. करंज्यांचं पीठ पण आहे ना मैदा मळून ठेवलेलं होतं. आणि हे आपलं सारण तुम्हाला रेसिपी शेअरच केली मी थोडीफार आणि डिटेलमध्ये तुम्हाला नंतर दाखवेलच. आणि आता झाले आपलं सारण थोडं एक करंजीचं. आणि आज मस्त लाडू करंजे केले. आता आळूचे पानंही मी लावून देते, म्हणजे सकाळी कट करायला इझिली जातात. तर मी व्हिडिओ बघितलाच आहे आपल्या आळूवडीचा. प्रियंकाने मस्त करंजा करून दिलंय मला. आणि मग तिला मी म्हटले तू लाटते ना तर मी तळते. असं मस्त केलंय. सारण पण तिने खूप छान केलंय, माझ्यापेक्षा पण छान केलंय. तिला मी बोलले होते आपण बाहेरून मागू, पण म्हणे नको मम्मी आपण घरीच करू, घरचं छान लागत. म्हटले मग ठीक आहे. कारण खूप कामाचं राहतं ना हो, काय निघायला वाटतं हे आण ते आण ते आण. पण तिने आता घरात वाजले किती 10 पावणे 10 वाजले. तिने रात्रीचं काढलंय करायला. ती बोलली नको घरीच करू, घरचं छान राहतं. म्हटलं ठीक आहे घरी करू. कधीच्या नव्हतं अशी वस्तू केली का खूप खाऊशी वाटतं. दिवाळीला केल्यावर बिलकुल खाऊशी वाटत नाही. जेव्हा संपेल तेव्हा वाटतं का नाही आता डब्यातलं काढू आणि खाऊ. आणि असं मध्येच केलं तर मग खाऊशी वाटतं. कारण दिवाळीला एवढे प्रकार असते का काय खावा कळत पण नाही. आणि कंटाळा पण येतो. ते करून करून आणि पाहूनच खाऊशी वाटत नाही. आणि आमचं दिवाळीपेक्षा महालक्ष्मीला जास्त राहतं. तरी आम्ही दिवाळीला थोडंफार करतो पूजेसाठी, पण मग महालक्ष्मीला भरपूर करतो. कारण पाहुण्यांना पण द्यायला लागतं प्रसाद म्हणून.
आणि महालक्ष्मींचा कार्यक्रम दिवाळीपेक्षाही जोरात असतो आमचा. तुम्हाला नक्की बघायला भेटेल यावेळी. व्हिडिओमध्ये पण येईल. म्हणजे आता करांचे कोळगाव पीठ शिल्लकच राहतं आणि सारण पण आपलं संपलंय. तर एवढे सगळे काही आपल्या छान मस्त करंज्या तयार झालेले आहे. बघा मस्त हिरत आहे ना. हे तुला गार होऊन देते आणि आता पीठ उरलं होतं तर छान मस्त त्या मैद्यामध्ये थोडं लाल तिखट, थोडी जिरे आणि थोडंसं बेपुरतं मीठ टाकलेले आहे आणि मस्तपैकी शंकरपाळे करते आणि खूप छान लागतात हे शंकरपाळे. तर मी असे पण करतच असते मस्त मैद्याचे, त्यामध्ये लाल तिखट घालून. लावून दिल्या होते मी. आता गॅस बंद केलाय. उद्या सगळ्याला कट करायचं आणि तळून घ्यायचं, कारण सगळे काही भाजी वगैरे करावं लागतात ना. तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल काय भाजी वगैरे सगळं काही करतो. उद्याचा कार्यक्रम कसं होतो सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेलच. आता मी जेवण करते. जेवणासाठी छान मस्त खिचडी भात केलेला आहे आणि आता मी खिचडी भात लोणचं खाणार आहे मस्तपैकी. आणि आता चला इथे आजची व्हिडिओ चेंज करते. तर कसं वाटलं व्हिडिओ छोटासा कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.